This period मध्ये आपण matrices, what is matrices, how many types of matrices are there, जसं column matrix असेल, row matrix असेल, या टाईपचे त्याच्यामध्ये आपण matrices त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन जसं ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, या टाईपचे देखील त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहे. जसं रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, त्याच्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स, या टाईपचे त्याच्यामध्ये मॅट्रिक्सचे काही टाईप्स वगैरे त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. आणि व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स I is equal to 1 0 0 1. हे जे 2x2 असेल, बरोबर आहे, 2x2 याला आपण काय म्हणायचं, दिस इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता या आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जर 2x2 असेल तर 1 0 0 1 घ्यायचं, आणि when we take 1 0 0 0 1 0 0 0 1 जर असेल तर 3/3, बरोबर आहे, तर त्याला आपण काय म्हणायचं, 3/3 त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करायचं. आता नाव देन आफ्टर दॅट जर समजा 4x4 असेल, तुमच्या सिलेबसमध्ये तर नाही आहे, जर असेल समजा तर 1 0 0 0 0 0 1 या टाईपमध्ये त्याचं आपल्याला कन्सिडर करता येईल. 2x2 असेल किंवा 3/3 असेल, या दोनपैकी आयडेंटिटी मॅट्रिक्स त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. अँड आयडेंटिटी मॅट्रिक्स इज नथिंग बट द मॉड ए ची व्हॅल्यू समजा मॉड ए इज इक्वल टू समथिंग 1 इफ जे जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं, जर समजा सिंग्युलर मॅट्रिक्स and non-singular matrix. The singular matrix means yes 1 2 आणि 3 4 या टाइपचे एखादा तुम्हाला मॅट्रिक्स दिला असेल आणि त्या मॅट्रिक्स मध्ये जर आपल्याला असं दिलं मॉड ए ची व्हॅल्यू जर समजा 0 येत असेल, मॉड ए ची व्हॅल्यू तर येत नाही, समजा 0 जर येत असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणायचं, सिंग्युलर, आणि 0 जर येत नसेल तर नॉन सिंग्युलर त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि प्रिव्हियस पिरियड मध्ये आपण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, जर समजा आपल्याकडे एखादा मॅट्रिक्स दिला असेल, त्या मॅट्रिक्सचा ऑपरेशन जसं इंटरचेंज कसं करायचं, त्याच्यानंतर डबल ॲरो जर असेल तर त्याला इंटरचेंज म्हणायचं, आणि सिंगल ॲरो जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, चेंज म्हणायचं आहे. हे देखील त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर मायनर अँड को फॅक्टर कसं फाइंड आउट करायचं हेही सांगितलं. जर ए बी सी आणि जर डी जर असेल, याचं मायनर अँड को फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. So we take yes cofactor of A. Cofactor of A is equal to D लिहायचं. Cofactor of B is equal to C लिहायचं. Cofactor of C is equal to B लिहायचं. Cofactor of D is equal to A लिहायचं. This is the minor and cofactor. त्याच्यानंतर मायनस प्लस मायनस मायनस आणि प्लस, जिथे मायनस आहे त्याची साइन चेंज करायची. नाउ दिस इज द cofactor and minor. Very easiest method. आणि मॅट्रिसेस और मॅट्रिक्स हे जे चॅप्टर आहे एकदम इझी त्याच्यामध्ये चॅप्टर आहे, पूर्ण सिलेबस मधला, आणि फक्त 6 मार्कांना तुम्हाला क्वेश्चन याच्यावरचे विचारले जाऊ शकतात. मग याच्यामध्ये को फॅक्टर असेल किंवा मायनर असेल ते देखील तुम्ही त्याच्यामधून फाइंड आउट करायचं. 3/3 असेल कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. अंडरस्टँड आहे, या टाईपचे देखील आपण त्याच्यामध्ये क्वेश्चन्स त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे. आणि नंतर आपण ए इन्व्हर्स देखील त्याच्यामध्ये फाइंड आउट केले आहे. आणि ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचे आपल्याकडे दोन मेथड्स. फर्स्ट वन इज द yes adjoint method. Okay, now what is formula for adjoint method? A inverse is equal to 1 upon mod A and another adjoint of A. This is formula for the adjoint method. Now second one, yes, what is the second is the elementary transformation method. Now elementary, yes, transformation मेथड, बरोबर आहे. याचे देखील दोन मेथड्स आहेत. फर्स्ट इज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि सेकंड इज रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अँड रो ट्रान्सफॉर्मेशन असे दोन मेथड्स त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. देन आफ्टर दॅट आता फक्त या चॅप्टरमध्ये फक्त दोनच पॉईंट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचं, आणि जर समजा गिवन एखादा सोल्युशन जर तुम्हाला दिला असेल तर सोल्युशन देखील त्याच्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करता येईल. जसं फॉर एन एक्झाम्पल एखादा ए इन्व्हर्स फाइंड आउट करा म्हटलं की आपल्याला 2 मेथड्स त्याच्यामध्ये यूज करायचे आहेत. फर्स्ट वन इज द येस adjoint मेथड आणि सेकंड वन इज द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आणि एलिमेंटरी ट्रान्सफॉर्म मेथड हैज 2 मेथड्स. फर्स्ट वन इज द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन and second one is the row transformation method. Understand that? Then after that त्याच्यानंतरचा नेक्स्ट आवर पॉइंट इज दॅट इज द application. बरोबर आहे, application of the matrices. If we have a given linear equations x plus y is equal to something 1 असेल
x minus y is equal to something to असेल. दिस इज आवर इक्वेशन 1, इक्वेशन नंबर 2. ओके, अंडरस्टँड. आता हे जे इक्वेशन्स आहेत कसं सॉल्व करायचं आपण प्रीवियस क्लासेस मध्ये आपण त्याच्यामध्ये पाहिलं. 9th क्लास मध्ये देखील सायमल्टेनियस इक्वेशन्स होते, 10th मध्ये देखील सायमल्टेनियस इक्वेशन, 11th मध्ये देखील त्याच्यामध्ये क्रॅमर्स रूल त्याच्यामध्ये आपण यूज केलेला आहे. मग इथे तुम्हाला जे दिसत आहे x + y = 1 आणि x - y = 2, हे जे इक्वेशन्स तुम्हाला दिसत आहेत या इक्वेशन्सला आपल्याला सॉल्व करायचं आहे बाय युजिंग मॅट्रिसेस. आता जेव्हा आपण मॅट्रिसेसचा यूज करतो, we have just two methods. First one is inversion method. First one is inversion method and second one is the reduction method. Understand that? Inversion method and reduction method. Reduction method जी आहे मागचं सिलेबस जे रिड्यूस त्याच्यामध्ये कोरोनामुळे काय रिड्यूस त्याच्यामध्ये केलं, रिडक्शन मेथड त्याच्यामध्ये रिड्यूस केलं होतं, बरोबर. पण आता तुम्हाला सर्वच त्याच्यामध्ये टोटल 100% तुम्हाला सिलेबस कव्हर करायचा आहे. तर त्यामुळे जेव्हा दोन इक्वेशन्स तुम्हाला दिलेले असेल, सॉल्व असं जर क्वेश्चन तुम्हाला दिला असेल, देन वी कॅन फाइंड आउट बाय दिस इन्व्हर्शन मेथड अँड सेकंड वन इज द रिडक्शन मेथड. हे दोन्ही जे मेथड्स आहेत एकदम इझीएस्ट आहे. नाउ फर्स्ट वी डिस्कस अबाउट इन्व्हर्शन मेथड. आता इन्व्हर्शन मेथड मध्ये या मेथड मध्ये तुम्हाला नाव जसं इन्व्हर्शन दिसत आहे ॲज युजल तसंच आपल्याला इथे देखील सॉल्व करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल ए इन्व्हर्स याच्यामध्ये फाइंड आउट करायचं. म्हणजे जे इक्वेशन दिलेले आहेत त्या इक्वेशन्सला आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं, आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये. आणि मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्शन केल्यानंतर त्याचं ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचं. अँड वी नो दॅट ए डॉट ए इन्व्हर्स इज इक्वल टू किती असला पाहिजे, आर, बरोबर आहे. ए डॉट ए इन्व्हर्स इज इक्वल टू आहे. याच्यावरून तुम्हाला हा ए इन्व्हर्सची व्हॅल्यू आपल्याला त्याच्यामध्ये फाइंड आउट होते by using the elementary transformation method. Understand that? त्याच्यानंतर त्याला आपल्याला काय करायचं आहे, यस. आता हे जे तुम्हाला दिसत आहे, हे जे इक्वेशन तुम्हाला दिसत आहे, जसे की ते इक्वेशन दिलं त्याला मॅट्रिक्स फॉर्म जर आपण कन्वर्ट केलं तर 1 1 1 -1 आणि त्याच्यानंतर हा किती असेल x y आणि हा किती असला पाहिजे 1, बरोबर. म्हणजे जे इक्वेशन्स आहेत त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये पहिले कन्वर्शन करायचं. त्याच्यानंतर ए इन्व्हर्सची व्हॅल्यू त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू जी आहे ते ए इन्व्हर्स बाय दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट ए इन्व्हर्स अँड देन बाय युजिंग इन्व्हर्शन मेथड. सो x इज इक्वल टू ए इन्व्हर्स b. x is equal to how much? A inverse b. Now because of ax is equal to b, this is the form, that is the हा जी फॉर्म दिसते ना, a म्हणजे मॅट्रिक्स, a म्हणजे हा x, x म्हणजे हा xy आणि त्याच्यानंतर दिस इज द जे काय असेल b दिलेलं आहे त्याचं कंपॅरिझन करायचं. x ची व्हॅल्यू त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर a वरून a इन्व्हर्स ची व्हॅल्यू त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता a इन्व्हर्स फाइंड आउट करायचे दोन मेथड सांगितले ना, या ऑलरेडी त्याला तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. एक ॲडजॉइंट मेथड आहे, दुसरी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे. इथे जे ए इन्व्हर्स मी म्हटलं, बरोबर आहे, दिस ए इन्व्हर्स यू कॅन फाइंड आउट बोथ द मेथड्स. कोणत्याही मेथड तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्व करू शकता. एक आहे एक आहे तुमचं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि दुसरा असेल तुमचं ॲडजॉइंट मेथड. कोणत्याही मेथड तुम्ही सॉल्व केलं तरी काय हरकत नाही, ठीक आहे. आता नाव वी मूव, दिस इज द इन्व्हर्शन मेथड. नाव सेकंड वन इज रिडक्शन मेथड. Reduction as usual ax is equal to b we have to take, but in a इथे जे तुम्हाला a दिसत असेल, बरोबर आहे, या a मध्ये कोणताही वन एलिमेंट आपल्याला 0 आणायचा आहे. काय म्हटलं, कोणताही वन. जर 3/3 असेल ना तर 3 0 आपल्याला आणायचे. जसे की 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 जर असेल, हे कॉर्नर जे एलिमेंट्स असतात ना त्यांना आपल्याला 0 मध्ये कन्वर्शन करायचं आहे बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. रो ट्रान्सफॉर्मेशन करू शकता, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथड मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्व करू शकता. नाउ दिस इज द रिडक्शन मेथड. या टाइपचे त्याच्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये राहणार आहे. सो दिस इज व्हेरी इझी अँड व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर युअर एक्झामिनेशन, दॅट इज द HSC एक्झामिनेशन मध्ये हा तुम्हाला इझी आहे आणि क्वेश्चन देखील तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. नाउ वी टेक एक्सरसाइज 2.3. आता 2.1 झालं आपलं, 2.2 झालं. नाउ लास्ट वन इज द 2.3. ओके, नाउ वी टेक एक्सरसाइज 2.3. Then what is the question? Solve the following. Solve the following. This equation by inversion
method. Okay, solved by the inversion method. And as we know that yes, त्याच्यामध्ये हा मॅट्रिसेस चॅप्टर आहे आणि या मॅट्रिसेस मध्ये मी तुम्हाला सांगितलं यस व्हॉट इज दॅट जे काही त्याच्यामध्ये मॅट्रिसेस इन द फॉर्म ऑफ अरेंजमेंट जर त्याची असं या टाईपमध्ये जर असेल जसं फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 आणि 6 आणि 7 8 9 हे झालं त्याचं 3x3चं ऑर्डर या टाईपमध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणायचं मॅट्रिसेस बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मॅट्रिसेसमध्ये त्याचे टाइप्स वगैरे पाहिले त्याच्यानंतर ए इन्व्हर्स आपण त्याच्यामध्ये फाइंड आउट केलं. ए इन्व्हर्स फाइंड आउट करायची आपल्याकडे 2 मेथड्स आहेत. फर्स्ट वन इज द यस व्हॉट इज दॅट यस अर्जंट मेथड अँड सेकंड वन इज द यस कोणता मेथड आपल्याकडे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आणि एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड देखील 2 टाइपचा आहे. पहिला कोणता असेल तुमचा यस रो ट्रान्सफॉर्मेशन अँड सेकंड वन इज द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता ना जर समजा तुम्हाला काही इक्वेशन्स दिले आणि त्या इक्वेशन्सला तुम्हाला त्याच्यामध्ये सॉल्व करायचं आहे then we have the two methods. First one is the reduction method and second one is the inversion method. मग याच्यामध्ये आपण inversion मेथडचे काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर त्यांनी सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन बाय inversion method. त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत. नाउ फर्स्ट वी टेक हियर x plus 2y is equal to 2 आणि त्याचाच मधला सेकंड क्वेश्चन आहे 2x plus 3y is equal to 3. आता या हे जे इक्वेशन दिसत आहे इक्वेशन्सला आपल्याला इन्व्हर्शन मेथडने सॉल्व करायचं. सॉल्व म्हणजे काय असेल वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. म्हणजे कोणताही 2 इक्वेशन्स दिले आणि त्या इक्वेशन्सला जर आपल्याला सॉल्व करायचं असेल देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड व्हॅल्यू ऑफ द y. म्हणजे x आणि y दोघांची व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट केलं देन वी हॅव द सोल्युशन ऑफ दिस 2 इक्वेशन्स. अंडरस्टँड. आता सोल्युशन जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला 2 मेथड्स फर्स्ट वन इन्व्हर्शन मेथड अँड सेकंड वन रिडक्शन. आता तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता इन्व्हर्शन मेथड मध्ये हे सॉल्व करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल नाउ सोल्युशन गिवन इक्वेशन्स ॲज इट इज देअर. नाउ गिवन इक्वेशन x plus 2y is equal to 2. This is our equation 1. Now second one 2x plus 3y is equal to 3. This is equation number 2. आता हे जे इक्वेशन्स आहे लिनियर फॉर्म मध्ये आहे त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. नाउ इन मॅट्रिक्स यस फॉर्म. आता मॅट्रिक्स फॉर्म मध्ये काय करणार x plus 2y is equal to 2 2x plus 3y is equal to 3 आहे. सो फर्स्ट वी कन्वर्ट x चा कोएफिशिएंट किती आहे 1 y चा कोएफिशिएंट 2 इथे x चा किती असेल 2 इथे y चा किती असला पाहिजे 3 बरोबर आहे. देन x and y as it is we have to take here. So is equal to आणि कॉन्स्टंट काय 2 आणि 3 बरोबर हे झाले यस इन मॅट्रिक्स फॉर्म. नाउ दिस मॅट्रिक्स फॉर्म इज यस कन्वर्ट. याला आपल्याला कशामध्ये यस कंपेअर करायचं आहे. फर्स्ट वी कंपेअर दिस यस कंपेअर विथ ax is equal to b. So a is equal to how much? A is equal to 1 2 2 3 1 2 2 3. Understand? And x is equal to yes x y and b is equal to this what is that 2 3. Okay. आता इथे जे इक्वेशन्स आपल्याला दिले होते x plus 2y is equal to 2 and then after that equation दिला equation number 1 दिलं then 2x plus 3y is equal to 3. This is our equation number 2. And now in matrix form मध्ये त्याला आपण कन्वर्शन केलं. That is x चा कोएफिशिएंट इथं 1 लिहायचं y चा कोएफिशिएंट 2 लिहायचं पुन्हा x चा कोएफिशिएंट 2 लिहायचं y चा कोएफिशिएंट 3 लिहायचं. हा x and y मध्ये व्हेरिएबल तरी यूज केलं. सो x and y नंतर इकडे इज इक्वल टू 2 आणि 3 यात कंपॅरिझन करायचं विथ x इज इक्वल टू b. आता आपल्याकडे इन्व्हर्शनचा फॉर्म्युला काय इन्व्हर्शन यस इन्व्हर्शन मध्ये आपल्याला काय करायचं x इज इक्वल टू a इन्व्हर्स ऑफ b आपल्याला फाइंड आउट करायचं. आता a इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे खूप सारे मेथड्स आहेत. वी यूज द adjoint मेथड देन वी हॅव यूज द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. कोणत्याही मेथड तुम्ही सॉल्व करू शकता. सो आय हॅव यूज हियर adjoint मेथड यस टू बी फाइंड द a इन्व्हर्स. नाउ लेट a इज इक्वल टू 1 2 2 3. ओके याचा पहिले तर मॉड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. यस 1 into 3 minus 2 into 2 that is 3 minus 4 2 चा 8 असेल आणि मायनस किती असला पाहिजे 5. म्हणजे 1 3 1 into 3 minus 2 into 4 या प्रकारे त्याच्यामध्ये आपण सॉल्व केलेला आहे. राइट 2 into not 2 into 2
ओके वी हॅव टू टेक हिअर 2 into 2 किती झाले 4 आणि 3 minus 4 इज नथिंग बट -1 बरोबर आहे ना 1 into 3 घेतलं -2 into 2 किती 4 घेतलं 3 minus 4 मध्ये किती असेल -1 आता हे mod h ची व्हॅल्यू आपल्याला -1 आलेली आहे सो इज नॉट इक्वल टू 0 देयरफॉर a इन्व्हर्स इज एक्झिस्ट बरोबर समजा सपोज जर mod a ची व्हॅल्यू इथे जर 0 आली असते व्हॉट आय एम सेइंग इफ mod a हॅव व्हॅल्यू 0 then we have no solution of these two equations म्हणजे जर समजा इथे mod a ची व्हॅल्यू जर 0 आली असती तर आपल्याला या दोन इक्वेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करता येत नाही अंडरस्टँड हे देखील तुम्हाला त्याच्यामध्ये माहित असणं आवश्यक आहे सो a इन्व्हर्स इज एक्झिस्ट आहे सो वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y both so first we convert it into a inverse so first of all we take the cofactor of cofactor of 1 चा cofactor किती आहे बेटा 3 cofactor of 2 चा किती असेल 2 cofactor of 2 चा as it is 2 आणि cofactor of 3 चा किती असेल 1 प्लस मायनस मायनस आणि किती असलं पाहिजे प्लस आता याचा मॅट्रिक्सचा cofactor घ्यायचा cofactor of cofactor of matrix ओके इज इक्वल तर किती असेल बेटा याचं मायनस चेंज करावं लागेल पहिले जिथे मायनस आहे त्याची व्हॅल्यू चेंज करायचं then we get 3 minus 2 1 this is the cofactor of matrix आता याचा आपल्याला adjoint find out करायचा आहे so we find out the adjoint of a is equal to याला ट्रान्सपोज कर 3 minus 2 and minus 2 1 बरोबर 3 minus 1 minus 2 काही चेंज झालेलं नाही बिकॉज ऑफ त्याचे एलिमेंट्स तसे होते बरोबर आहे आता नाव यस a इन्व्हर्स is equal to 1 upon mod a adjoint of a this is for the adjoint method 1 upon mod a ची व्हॅल्यू -1 आपण ते फाइंड आउट केलं बरोबर आहे त्याच्यानंतर adjoint of a ची व्हॅल्यू किती आहे 3 -2 1 ओके आता 1 upon -1 is nothing but the -1 आणि -1 चा आतमध्ये जर मल्टिप्लिकेशन केलं आपण सो -3 2 2 -1 म्हणजे त्याचं साइन चेंज करायची नाउ दिस इज a इन्व्हर्स आता a इन्व्हर्स आपल्याला आलेला आहे आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं व्हॅल्यूज ऑफ x and y सो बाय इन्व्हर्शन मेथड आता याच्यामध्ये फॉर्म्युला काय x इज इक्वल टू a इन्व्हर्स b आता x ची व्हॅल्यू पुट करायचं x and y इज इक्वल टू a इन्व्हर्स ची व्हॅल्यू -3 to 2 -1 and b ची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला 2 3 so we write here 2 3 understand आता याला मल्टिप्लाय करायचं सो x y is equal to माहिती आहे ना मल्टिप्लिकेशन ऑफ द टू मॅट्रिसेस yes -3 into 2 करा -3 into 2 plus 2 into 3 okay second one 2 into 3 so 2 into 2 then plus -1 into 3 now x y is equal to -3 into 2 म्हणजे किती असेल -6 plus 6 2 to the 4 -3 then we get 0 आणि किती असलं पाहिजे 1 so x y is equal to 0 1 by equality of matrix then we get the value of जैसे तो we get value of x is equal to किती आला पाहिजे 0 and y is equal to किती असेल that's why this is the solution of the given matrices or given equations समजलं बेटा काय म्हणलं मी जर आपल्याकडे हे दोन इक्वेशन्स त्याच्यामध्ये जर तुम्हाला दिला असेल and these two equations we have to solve by using the two methods first one is the inversion method and second one is the reduction method इथे जे एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये पाहिलेले आहे हे एक्झाम्पल आहे इन्व्हर्शन मेथडचा आणि इन्व्हर्शन मेथडमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ a इन्व्हर्स then a inverse put in this equation that is x is equal to a inverse of b मग याच्यामध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला x and y ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये भेटणार आहे अंडरस्टँड दॅट आणि हे जे आहे बेटा एकदम इझी आहे चॅप्टर्स एकदम इझी आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये इझिली त्याच्यामध्ये सॉल्व्ह करू शकता आणि व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ यस हे जे मेथड आहे हे एकदम इम्पॉर्टंट आहे कारण एक्झाममध्ये तुम्हाला जे गिवन इक्वेशन्स दिलेले असतील
आणि त्या इक्वेशन्स बाय युजिंग इन्व्हर्शन मेथड म्हटलं तर फक्त आपल्याला इन्व्हर्शन मेथडमध्येच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आणि रिडक्शन मेथड म्हटलं तर आपल्याला रिडक्शन मेथडमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. आणि त्यांनी जर म्हटलं फक्त सॉल्व्ह देन वी कॅन यूज एनी मेथड, म्हणजे कोणताही मेथड त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके नाव यस, त्याचा एक स्क्रीनशॉट करून घेऊ का, त्याच्यानंतर नोट डाऊन करा किंवा कॉपी करा, एकदम युजफुल तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. ओके नाव वी टेक यस नेक्स्ट. आता हे जे मेथड आपण पाहत आहोत, दिस मेथड इज नोन ॲज द इन्व्हर्शन मेथड. आणि इन्व्हर्शन मेथडमध्ये जसं ए इन्व्हर्स असेल, ए इन्व्हर्स देखील तुम्ही कोणताही मेथडमध्ये सॉल्व्ह करू शकता. तो मेथड तुमचा ॲडजॉइंट मेथड असेल किंवा रिडक्शन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड असेल, त्या दोन्हीपैकी कोणत्याही मेथड तुम्ही त्याचं सॉल्व्ह करू शकता. ओके नाव वी यूज सेकंड x plus y is equal to 4. Second question, x plus y is equal to 4. And next one, दूसरा काय दिलं बाबा त्याने 2x minus y equal to 5. 2x minus 5 is equal to 5. ओके, आता याला देखील आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. यस, by using the inversion method. So solutions, first of all we take as it is. Yes, given equations and x plus y is equal to 4. This is our equation 1. 2x minus y is equal to 5. This is equation number 2. Equation 1 and equation number 2 असे दोन्ही इक्वेशन त्याच्यामध्ये आपण सॉल्व्ह घेतलेले आहेत. आता याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. नाव इन मॅट्रिक्स फॉर्म, मॅट्रिक्स फॉर्म तर कसं लिहायचं बेटा, सगळ्याचं कोएफिशिएंट, x चं कोएफिशिएंट किती असेल 1, y चं कोएफिशिएंट देखील 1 असेल, x चं कोएफिशिएंट 2, y चे किती असेल -1. ओके, आणि याच्यामध्ये व्हेरिएबल कोणते यूज केले त्यांनी, x and y व्हेरिएबल यूज केले आणि इकडे इक्वल मध्ये 4 and 5 दिलेला आहे. ओके, नाउ इज कंपेअर विथ, आता याला कंपेअर करायचं आहे. नाउ कंपेअर with ax is equal to b. So a is equal to आपल्याला किती कन्सिडर करता येईल 1 1 2 -1 आणि x is equal to किती कन्सिडर करता येईल x y and b is equal to किती कन्सिडर करता येईल 4 5. बरोबर आहे. आता याचं आपल्याला a इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. सो फर्स्ट वी लेट a is equal to 1 1 2 -1. ठीक आहे, याचा मॉड ए फाइंड आउट करा फर्स्ट. मॉड ए इज इक्वल टू 1 -1 -2 into 1. So -1 -2 that is -3 is not equal to 0. Therefore a inverse is exist. a inverse आपल्याला त्याच्यामध्ये एक्झिस्ट करता येतो. अंडरस्टँड इट. आता इथे जे तुम्हाला दिसतंय x plus y is equal to 4, 2x minus y is equal to 5, याला आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कन्सिडर केलं. देन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये त्याला कन्वर्शन केलं आपण. यस, 1 1 2 -1 आणि ते काय केलं आपण x y आणि 4 5. याचं कंपेअर केलं विथ x is equal to b. देन a is equal to 1 1 2 -1 आणि x is equal to x y and b is equal to आपल्याला 4 5 असे मॅट्रिसेस किंवा मॅट्रिक्स आपल्याला भेटलेले आहेत. देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ a इन्व्हर्स. बरोबर आहे, a इन्व्हर्स फाइंड आउट करायचं बिकॉज ऑफ आपल्याला इन्व्हर्शन मेथड मध्ये x is equal to a इन्व्हर्स b हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो a इन्व्हर्स ची व्हॅल्यू मग याच्यामध्ये आपण पुट करायचं. देन वी गेट द व्हॅल्यू ऑफ x and by equality of matrices we can find the value of x and y both. And now here, now mod a is equal to 1 into -1 -2 into 1. So -1 as it is like then 2 into 1 that is the 2. -1 -2 is nothing but the -3 is not equal to 0. Therefore a inverse is exist. मी व्हॅल्यूज पण दिल्या आहे. जर समजा mod a ची व्हॅल्यू जर 0 आली असते मग आपण त्याच्या समोर a इन्व्हर्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येत नाही आणि a इन्व्हर्स ची व्हॅल्यू जर फाइंड आउट जर करता येत नसेल मग आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू देखील भेटणार नाही. सो याच्यामध्ये तुम्हाला mod a ची व्हॅल्यू जर फाइंड आउट केलं इक्वल टू 0 जर आली तर समजायचं यस इट हॅज नो सोल्युशन आणि त्याच्यानंतर त्याला लीव्ह म्हणजे थोडं सोडून द्यायचं, त्याला समोर सॉल्व्ह करता येणार नाही. इफ 0 येत असेल तरची गोष्ट. इथे 0 आलेलं नाही आहे, -3 आलेलं आहे. सो a इन्व्हर्स इज एक्झिस्ट. a इन्व्हर्स आपल्याकडे एक्झिस्ट करतो. So first of all we find out the value of a inverse by using the adjoint method. इथे जे दिले आहे त्याने a कन्सिडर केला आपण. So cofactor of cofactor of 1 चा cofactor -1 असेल. cofactor of 1 चा किती असेल 2. cofactor of 2 चा किती असेल 1. now cofactor of -1 चा किती असेल 1. तर हे डिझाइन नाही करायचं, cofactor of असं पूर्ण लिहायचं.
आता याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन्स प्लस मायनस मायनस आणि हे किती घ्यायचं प्लस घ्यायचं and whenever we take the plus we can't change the any sign but we here the minus मग याच्यामध्ये आपल्याला साइन चेंज करायचं आहे सो बोथ आर द मायनस अंडरस्टँड आहे म्हणजे -1 -2 -1 1 आता याचा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स किंवा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर असं लिहिता येईल कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स यस किती येणार बेटा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स -1 -2 -1 1 अंडरस्टँड आहे आता आपल्याला adjoint of A फाइंड आउट करायचं आहे सो adjoint of A इज इक्वल टू यस याचं उलट करायचं बेटा -1 -2 ओके आणि -1 1 दिस इज द adjoint of A आता आपल्याला A इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे सो A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 upon mod A adjoint of A so we get 1 upon mod A ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे now A inverse is equal to 1 upon mod A ची value yes -3 so we put here -3 now adjoint of A ची value -1 -1 -2 1 आता 1 upon -3 जे आहे त्याला ॲज इट इज ठेवा आपण तुम्ही हा मायनसला इथे मल्टिप्लिकेशन करू शकता सो A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 upon 3 जेव्हा मायनसचं मल्टिप्लिकेशन त्याचं साइन चेंज करायचे 1 1 2 हा -1 म्हणजे हे कशाची व्हॅल्यू फाइंड आउट केला आपण A इन्व्हर्सची बट आपल्याला फाइंड आउट कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे x and y चे सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे नाउ बाय युजिंग इन्व्हर्शन मेथड आता इन्व्हर्शन मेथड काय बेटा आपल्याकडे फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू a इन्व्हर्स ऑफ b नाउ x ची व्हॅल्यू किती आहे xy a इन्व्हर्स ची व्हॅल्यू 1/3 सोबत सगळेच लिहायचं 1 1 2 -1 and b ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे बेटा 4 सो वी राइट हियर 4 ओके आता आपल्याला या दोघांमध्ये पहिले मॅट्रिसेस मध्ये मल्टिप्लाय करायचं सो वी राइट हियर ॲज इट इज xy इज इक्वल टू 1/3 देखील मी ॲज इट इज फक्त या दोन मॅट्रिसेस मध्ये मल्टिप्लिकेशन करायला जसं कॉलम आणि रो कसं मल्टिप्लिकेशन करायचं मल्टिप्लिकेशन मध्ये एक्सप्लेन केलं सो 1 into 4 प्लस then 1 into 5 हे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम समजून आता सेकंड रो फर्स्ट कॉलम yes 2 into 4 plus -1 into 5 ठीक है याला सिंप्लिफाय करा then we get yes here we take x y then is equal to 1/3 now tell me 1 into 4 म्हणजे किती असेल 4 च असेल plus 5 into 1 म्हणजे 5 now 4 2 चा किती असला पाहिजे 8 minus 5 चा किती असेल 5 याला सॉल्व करा सो 1/3 हा 9 असेल आणि हा किती असला पाहिजे 3 हे 1/3 आहे मग 1/3 मॅट्रिक्सच्या बाहेर जर असेल तर 1/3 ला मॅट्रिक्स मधलं ईच अँड एव्हरी एलिमेंट मध्ये आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे सो वी मल्टिप्लाय हियर दॅट इज 1/3 into 9 also 1/3 into 3 so we get 3 1s are 3 3 3s are 3 1s are 3 3 1s are so our answer is 3 1 and this is the value of x and y now by equality of matrices on matrix then we get x is equal to 3 and y is equal to 1 that's all this is our solution understand beta एकदम इझी मेथड आहे आणि हा मेथड जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये आला तर 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो जसे की एखादे इक्वेशन्स तुम्हाला दिले असेल x + y = 4 and 2x - y = 5 मग त्या इक्वेशनला आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कन्सिडर करायचं त्याच्यावरून आपल्याला कंपेअर करायचं विथ द ax = b त्याच्यानंतर a ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं then we have the yes a inverse so let a is equal to जे काय मॅट्रिक्स असेल ते मॅट्रिक्स कन्सिडर करायचं त्याच्यावरून आपल्याला a इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे yes a इन्व्हर्स फाइंड आउट करायचे आपल्याकडे 2 मेथड्स आहेत फर्स्ट वन इज द yes what is that एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि सेकंड वन इज द adjoint मेथड इथे जे आपण a इन्व्हर्स फाइंड आउट केलेला आहे बाय युजिंग द adjoint मेथड न फाइंड आउट केलं तुम्ही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड देखील तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्व्ह करू शकता आणि आता तुम्ही नवीन असाल तुम्हाला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड जर नसेल तर तुमचे प्रिव्हियस माझे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता बरोबर आहे तर याच्यामध्ये काय a इन्व्हर्स फाइंड आउट केला आपण adjoint मेथडनं त्याच्यानंतर a इन्व्हर्स इज इक्वल टू समथिंग 1/3 1 1 2 -1 आलेला आहे मग नाउ बाय युजिंग द yes इन्व्हर्शन मेथड
आता इन्व्हर्शन मेथड इज नथिंग बट x इज इक्वल टू a इन्व्हर्स ऑफ b हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि या फॉर्म्युला मध्ये x ची व्हॅल्यू आणि a इन्व्हर्स ची व्हॅल्यू आता जे आपण फाइंड आउट केलेलं आहे ते व्हॅल्यू इथे पुट करायचं त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू पुट करायचं आणि या दोन मॅट्रिसेस मध्ये मल्टिप्लाय करायचं. आता मल्टिप्लिकेशन देखील कसं करायचं बेसिक जे मॅट्रिसेस ज्यावेळेस आपण स्टार्ट केलं त्यावेळेस बेसिक देखील तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आमचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी पूर्ण एक्सप्लेन त्याच्यामध्ये केलेलं आहे विथ द बेसिक्स. अंडरस्टँड आहे. नाव x इज इक्वल टू a इन्व्हर्स ऑफ b त्याच्यामध्ये आपण मल्टिप्लाय केल्यानंतर x आणि y च्या फॉर्म मध्ये 3 वर आलेला आहे. सो बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स वी कॅन से दॅट म्हणजे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स करताना त्याचा ऑर्डर सेम असणे गरजेचं आहे. एक ऑर्डर xy असेल दुसरं 2 3 2 by 2 चा असेल तर त्याच्यामध्ये आपण त्या दोघांचं इक्वॅलिटी कन्सिडर करता येत नाही. जर दोन्ही मॅट्रिक्सचा ऑर्डर जर सेम असेल देन वी कॅन यूज द बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. अंडरस्टँड इट. सो बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स मध्ये x y आणि 3 1 घेतो. सो x इज इक्वल टू 3 and y इज इक्वल टू 1. दिस इज द सेकंड क्वेश्चन. यस समजलं आवश्यक आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये अजून एक्सरसाइज 2.3 मधले अजून आपण त्याच्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करू. ओके नाउ वी टेक थर्ड क्वेश्चन. या टाइपचा हा लास्ट क्वेश्चन आहे इन्व्हर्शन मेथडचा जे टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला दिलेला आहे तो लास्ट मेथड लास्ट क्वेश्चन त्यांनी दिलेला दॅट इज द थर्ड वन. I am at 2x plus 6y is equal to 8. 2x plus 6y is equal to 8. And second is yes x plus 3y is equal to 5. x plus 3y is equal to 5. आता याला देखील आपल्याला कोणता मेथड सॉल्व्ह करायचा आहे इन्व्हर्शन मेथड बरोबर आहे. आणि इन्व्हर्शन मेथडचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं वर दिसतंय तुम्हाला दॅट इज x is equal to a इन्व्हर्स ऑफ b. पहिले तर आपल्याला a इन्व्हर्स त्याच्यामधून फाइंड आउट करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जे a इन्व्हर्स ची व्हॅल्यू आहे तो आपल्याला इन्व्हर्शन मेथडचा यूज करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपल्याला पुट करायचा आहे. अंडरस्टँड आहे. व्हेरी इझिएस्ट मेथड. मॅट्रिसेस चॅप्टर देखील एकदम इझी आहे फक्त तुम्हाला त्याचं थोडंसं बेसिक त्याच्यामध्ये क्लिअर असणं आवश्यक आहे. अंडरस्टँड आहे. ओके आता ना ऑलरेडी जे इक्वेशन त्यांनी इथे दिलेलं आहे बरोबर आहे. Yes 2x plus 6y is equal to 8. x plus 3y is equal to 5. आता मॅट्रिक्स हे चॅप्टर आहे 11th मध्ये देखील आहे आणि 12th मध्ये देखील. आपले जे क्लास चालू आहे ते 11th आहे. ओके रिमेंबर दिस क्लास सॉरी 12th आहे. 11th मध्ये देखील 12th मध्ये देखील आपले जे क्लास आहे तो 12th आहे. तो मॅट्रिसेस जे नवीन व्हिडिओ असेल तर पाहत असाल तर तुम्हाला थोडा कन्फ्युजन होता कामा नये. तर याच्यामध्ये हे जे मेथड आपलं चालू आहे तो म्हणजे काय इन्व्हर्शन मेथड आहे. आणि त्या इन्व्हर्शन मेथडमध्ये आपण जर इक्वेशन्स जर तुम्हाला दिले आणि त्या इक्वेशनला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल देन वी यूज द टू मेथड्स. फर्स्ट इन्व्हर्शन आणि दुसरं ॲग्रेशन. सो आता याच्यामध्ये आपण इन्व्हर्शन मेथडचा यूज करत आहोत आणि इन्व्हर्शन मेथडमध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा x इज इक्वल टू a इन्व्हर्स ऑफ b. म्हणजे जे तुम्हाला इक्वेशन्स दिले नाउ सोल्युशन यस गिवन इक्वेशन्स आर फर्स्ट वन 2x plus 6y is equal to 8. This is our equation 1. Now second one is the x plus 3y is equal to 5. This is our equation number 2. Now equation 1 and equation 2 हे दोन equations ला first we convert into the matrix form म्हणजे आपल्याला त्याला कन्वर्जन करायचं मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. Now in matrix form. ओके मग याच्यामध्ये किती येणार yes 2 x चा कोएफिशिएंट 2 लिहायचं y चा कोएफिशिएंट 6 1 आणि ते किती असेल 3. नाउ हियर वी टेक x y and is equal to किती असेल 8 and 5. अंडरस्टँड आहे. जे इक्वेशन्स दिलेले होते त्या इक्वेशन्सला आपण कशामध्ये कन्वर्शन केलेलं आहे यस मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. आणि त्या मॅट्रिक्स फॉर्म मध्ये जर कन्वर्शन केलं तर तुम्हाला 2 6 1 3 आणि xy आणि 8 5 या फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं. नाउ इज कंपेअर विथ yes compare with कोणासोबत कंपेअर करायचं बेटा x is equal to b. so a is equal to आपल्याकडे 2 6 1 3 and x is equal to आपल्याकडे xy and b is equal to आपल्याकडे किती येतो 8 5. now by using the inversion method first we find out the value of a inverse and a inverse जे आहे आपण दोन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. yes first one is the adjoint method and second one is the NVT transformation method. मग इथे आपल्याला adjoint मेथडचा यूज करून a inverse ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. so first we take yes let
a is equal to 2613. अंडरस्टँड आहे 2613. आता याचा आपल्याला पहिल्यांदा मॉड फाइंड आउट करायचं ना. मॉड a is equal to 2 into 3 minus 6 into 1. So 2 3 चा किती असेल 6. 6 1 जा 6 is equal to किती येते 0. यस बेटा किती येते आपल्याकडे 0 येत आहे. मग सांगा बरं याचा आपल्याला क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करता येईल का? मी पहिलेच म्हटलेलं आहे जर समजा मॉड a ची व्हॅल्यू जर विदाउट जर 0 येत असेल, अंडरस्टँड आहे, विदाउट म्हणजे 0 नसेल, तो निगेटिव्ह मध्ये आला किंवा पॉझिटिव्ह मध्ये आला तरी आपल्याला त्याच्यामध्ये सोल्युशन फाइंड आउट करता येतो. बट इथे मॉड a ची व्हॅल्यू 0 आलेली आहे. मग इथे आपण काय लिहिणार? a इन्व्हर्स इज नॉट एक्झिस्ट. बरोबर आहे, a इन्व्हर्स इथे एक्झिस्ट होत नाही. आणि जेव्हा a इन्व्हर्स जर एक्झिस्ट होत नसेल तर आपल्याला x and y ची व्हॅल्यू देखील फाइंड आउट करता येणार नाही. देयरफॉर याचा सोल्युशन तुमच्याकडे भेटणार नाहीये. तो इथे काय लिहायचं? इट हॅज नो सोल्युशन. म्हणजे याचं सोल्युशन तुम्हाला भेटणार नाही. अंडरस्टँड इट? हे झालं तुमचं 2x 6y 10x 3y 5. तर या टाइप मध्ये आपल्याला ते क्वेश्चन्स त्याच्यामध्ये कन्सिडर करायचे. आणि त्याच्यानंतर 2x 6y 8 आणि x 3y 5. त्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दिलं. त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपण कन्सिडर केलं 2 6 आणि 1 3. बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हे जे व्हॅल्यू आहे त्याला a कन्सिडर केलं 2 6 1 3 ला. नंतर याचा मॉड a फाइंड आउट करण्यासाठी याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 2 into 3 minus 6 into 1. 2 3 जा 6 येतो, 6 into 1 हा 6 येतो आणि 6 minus 6 किती असला पाहिजे 0. Therefore a inverse is not exist आणि a inverse जर एक्झिस्ट होत नसेल तर it has no solution. त्याचा सोल्युशन देखील तुम्हाला भेटणार नाही. अंडरस्टँड दॅट? इट इज व्हेरी इझिएस्ट चॅप्टर आणि त्याच्यामध्ये हा चॅप्टरचं कोणताही क्वेश्चन जर आलं ते तुम्हाला त्याच्यामध्ये सॉल्व करता आलं पाहिजे. अंडरस्टँड दॅट? सो वी टेक हियर सम होमवर्क. आता होमवर्क जे आहे काही होमवर्क तुम्ही करून आणा. एकदम सिंपल आहे, इझी आहे आणि रिडक्शन जे मेथड आहे ते नेक्स्ट पिरियड मध्ये आपण त्याच्यामध्ये पाहूया. ओके, होमवर्क मध्ये 2x plus y is equal to 5 and second one is 3x plus 5y is equal to minus 3 and second x plus 3y is equal to 2 and 3x plus 5y is equal to 4. हे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन ऍक्च्युअली रिडक्शन मेथडचे आहेत पण त्याला इन्व्हर्शन मेथडने देखील आपण सॉल्व करू शकतो बिकॉज ऑफ वी सी येस व्हॉट इज दॅट इक्वेशन्स तुम्हाला दिसले की त्याच्यामध्ये कोणताही मेथड इन्व्हर्शन किंवा रिडक्शन मेथड या दोघांपैकी कोणत्याही मेथडने तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्व करू शकता. हे जे होमवर्क्स आहेत इझी आहे. पहिले तुम्हाला त्याच्यामध्ये मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्शन करायचं, त्याच्यानंतर a इन्व्हर्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आणि त्याच्यानंतर ax इज इक्वल टू a इन्व्हर्स डॉट b या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे. देन वी गेट द व्हॅल्यू ऑफ x and y. आणि इफ जर मॉड a ची व्हॅल्यू जर 0 येत असेल, अंडरस्टँड दॅट? If mod a ची व्हॅल्यू जर 0 येत असेल then we can write here yes it has no solution. 0 येत नसेल तर मग त्याला आपण सॉल्व करायचं. x ची आणि y ची व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यामधून फाइंड आउट करायचं. ओके बेटा, थँक्यू.